नमस्कार, मी तनया. न्यूज अँकरच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत. पाहूया देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनाला उड्डाणाच्या तिसऱ्या टप्प्यात विसंगती आढळल्यानं आज सकाळीच पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे प्रक्षेपण पूर्ण करण्यात भारतीय अंतराळ संस्थेला यश आलं नाही. इस्रोला त्यांच्या 101व्या ऐतिहासिक प्रक्षेपणादरम्यान हा मोठा धक्का बसलाय. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे 101वे अभियान EOS-09 प्रक्षेपणानंतर लगेचच अयशस्वी झालं, असे इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन सिंदूरचे भारताच्या सुरक्षा सिद्धांतातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून कौतुक केलंय. गुजरातमधील गांधीनगर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले की ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रतिसादात एक ऐतिहासिक बदल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानी हद्दीत खोलवर हल्ला करून दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्यावर अमित शहा यांनी भर दिलाय. भारतातील अमेरिकन दूतावासानं अमेरिकेतील भारतीयांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा इशारा दिलाय. अमेरिकेच्या दूतावासाचे अधिकृत एक्स अकाउंट US एम्बेसी इंडियावरून हा इशारा देण्यात आलाय. या महिन्यात भारतातील अमेरिकन दूतावासानं बेकायदा स्थलांतराबद्दल केलेली ही तिसरी ट्विटर पोस्ट आहे. या विशेष आणि वारंवार होणाऱ्या इशाऱ्यांमागील नेमकं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या अंतर्गत नवीन धोरण बदलांनुसार 30 दिवसांपेक्षा जास्त काळ अमेरिकेत राहणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांना संघीय सरकारकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. गाझामध्ये सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी इस्रायल आणि हमास यांनी पुन्हा वाटाघाटी सुरू केल्यात. कतार आणि अमेरिकेच्या मध्यस्थांच्या मध्यस्थीनं काल दोहा येथे चर्चा सुरू झाली आहे. हमासचे वरिष्ठ अधिकारी महमूद मर्दावी यांनी चर्चेला दुजोरा दिलाय. युद्धबंदी सुरक्षित करण्यावर आणि ओलीस कराराला अंतिम स्वरूप देण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलंय. उद्या होणाऱ्या ब्रिक्स ऊर्जा मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी ऊर्जा मंत्री मनोहर लाल ब्राझीलच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. या बैठकीदरम्यान ऊर्जा सुरक्षा, उपलब्धता, परवडणारी क्षमता आणि शाश्वतता यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मंत्री ब्रिक्स राष्ट्रांच्या ऊर्जा मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. पाटण दरबार चौकातील युनेस्को वारसास्थळी असलेल्या पाटण म्युझियममध्ये हिमालयन आर्ट काउन्सिलनं आयोजित केलेल्या पारंपरिक थांका आणि पौभा कला प्रदर्शनानं 3 दिवस कला रसिकांना आकर्षित केले. हे प्रदर्शन काठमांडू खोऱ्यातील नेवार संस्कृतीची झलक देते. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ हे मंगळवारी महिन्याच्या 24 तारखेपर्यंत मलेशियातील लंगकावी येथे होणाऱ्या 17व्या लंगकावी आंतरराष्ट्रीय सागरी आणि अंतराळ प्रदर्शनमध्ये भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. संजय सेठ हे लिमा 2025 मध्ये उभारण्यात आलेल्या भारतीय मंडपाचे देखील उद्घाटन करणार आहेत. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एका गर्भधारणा केंद्राच्या बाहेर बॉम्बस्फोट झाला असून यात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर 5 जण जखमी झाले. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ने हे दहशतवादी हल्ला असल्याचं घोषित केलंय. पाम स्प्रिंग शहराच्या डाऊनटाउन भागात हा स्फोट झाला असून हा स्फोट जाणून बुजून घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मेक्सिकन नौदलाचे एक उंच जहाज ब्रुकलिन ब्रिजला आदळून कोसळले असून जहाजाचा मास्टचा वरचा भाग तुटलाय आणि किमान 19 जण जखमी झालेत. या अपघातात जहाजाचं मोठं नुकसान झालंय. हे जहाज एका खास कार्यक्रमासाठी तिथं गेलं होतं. शनिवारी संध्याकाळी हे जहाज ब्रुकलिन पुलाखालून जात असताना जहाजातील एक उंच खांब पुलावर आदळला. याचाच एक व्हिडिओ समोर आलाय. हैदराबाद मधील चार मिनार जवळ एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. अनेक जण साखर झोपेत असताना ही आग लागल्याची घटना घडली आहे. तसेच ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. अग्निशमन दलानं आगीवर 4 तासांनंतर नियंत्रण मिळवलंय. रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी आपण सोमवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करणार आहोत, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी आपल्या ट्रूथ सोशल या समाज माध्यमावरून शेअर केलंय. रक्तपात थांबवणे हा आपल्या चर्चेचा मुख्य विषय असेल, असे ट्रम्प यांनी लिहिलंय.
बांगलादेशातून भारतात काही वस्तूंच्या आयातीवर नवीन बंदर निर्बंधांची घोषणा परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं केली आहे। एका अधिसूचनेत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं स्पष्ट केलंय की हे निर्बंध बांगलादेशातून भारतातून येणाऱ्या आणि नेपाळ आणि भूतानला जाणाऱ्या वस्तूंवर लागू होणार नाहीयेत। अधिसूचनेद्वारे जारी केलेले हे निर्देश तात्काळ अंमलात आणले आहेत। भारतीय रेल्वेचं 1300हून अधिक स्थानकांच्या आधुनिकीकरणाच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत ही स्टेशन्स आधुनिक सुविधा, स्थानिक सांस्कृतिक ओळख आणि हरित ऊर्जा उपायांनी सुसज्ज केली जात आहेत। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आतापर्यंत अनेक मान सन्मान मिळवलेत, पण आता आणखी एक मोठा सन्मान त्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून करण्यात आलाय। मुंबईमध्ये BCCIच्या मुख्यालयात आता एका बोर्ड रूमला सचिनचे नाव देण्यात आले। त्याचे उद्घाटनही सचिनच्या हातून झाले आणि या बोर्ड रूमला सचिनच्या नावातील अद्याक्षरे आणि त्याच्या शतकांची संख्या म्हणजेच SRT 100 असे नाव देण्यात आले। वेम्बली स्टेडियमवर क्रिस्टल पॅलेसनं मँचेस्टर सिटीचा 1-0 असा पराभव करून अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या FA कप फायनलपैकी एक अपसेट मिळवलाय। पॅलेसनं पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली आणि एकेकाळी वर्चस्व गाजवणाऱ्या सिटीला 8 वर्षांत पहिल्यांदाच रिकाम्या हातानं मोहिमेचा शेवट करावा लागलाय। आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 15 मध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।